एक हँडसम तरुण असतो आणि तो दिसायला एकदम सुंदर असतो। त्याची बॉडी असते, उंची असते, हाईट असते आणि त्याच्या मागं अनेक तरुणी या लागलेल्या असतात। म्हणजे अनेक तरुणींना तो मुलगा आवडत असतो। मग ज्या त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही त्या त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून रिक्वेस्ट पाठवत असतात आणि त्याच्यासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न करत असतात। पण अनेक फोटो, अनेक प्रोफाईल पाहिल्यानंतर तो जो मुलगा आहे त्याला एक तरुणी आवडते आणि ती तरुणी 19 वर्षाची असते। दिसायला सुद्धा एकदम सुंदर असते, कारण की त्यानं फेसबुकवर तिच्या प्रोफाईलवर तिचे सगळे काही फोटो पाहिले होते आणि प्रोफाईल पाहून या दोघांची एकमेकांसोबत चॅटिंग सुरू होते। चॅटिंग सुरू झाली की हे दोघंजण एकमेकांना मोबाईल नंबर सुद्धा शेअर करतात आणि मोबाईल नंबर घेतला की मग यांचं बोलणं सुरू होतं। म्हणजे पहिले हे फक्त फोटोवर एकमेकांना बघायचे, नंतर मात्र कॉलिंगवर आले होते, कॉलवर सुद्धा बोलायचे आणि एकमेकांवर किती प्रेम आहे हे संपूर्ण दाखवून द्यायचे, सांगून द्यायचे। कधी कधी व्हिडिओ कॉल सुद्धा करायचे आणि त्या माध्यमातून दोघंही एकमेकांसमोर मनमोकळेपणाने सर्व काही व्यक्त व्हायचे। पण मात्र यांचे बघता बघता बरेच दिवस निघून जातात आणि आता यांना एकमेकांपासून वेगळं राहू वाटत नाही। यांना भेटू वाटतं, यांना बोलू वाटतं आणि समोरासमोर येऊन सगळं काही करू वाटतं आणि अगदी ठरल्याप्रमाणे हे दोघं जण एका ठिकाणी भेटायचं सुद्धा ठरवतात आणि जे काही महत्त्वाचा वेळ आहे ते एक सोबत घालवण्याचं सुद्धा ठरवतात। पण जेव्हा हे दोघं जण एका दिवशी भेटतात त्याच दिवशी घडतं धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुणी कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तररित्या पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। कसं आहे माहिती आहे का, पहिले एक काळ होता, त्या काळामध्ये चिठ्ठीवर मनातल्या भावना व्यक्त करून ती चिठ्ठी ते प्रेयसीला पाठवणं आणि तिकडून प्रेयसीच्या चिठ्ठीचा रिप्लाय येणं हा एक वेगळा काळ होता आणि त्यामध्ये मोठा टाईम निघून जायचा। त्यामध्ये प्रश्न उत्तर मोठ्या प्रमाणात चालायचे, हे आपण अगदी मागच्या काही काळामध्ये बघितलेलं आहे। पण आता मात्र परिस्थिती बदललेली आहे। क्षणात एक मेसेज पाठवला तर लगेच तिकडून रिप्लाय येतो आणि उत्तर अगदी काही मिनिटातच मिळतं। अगदी त्याच पद्धतीनं आजची एक लव्ह स्टोरी आहे आणि त्या लव्ह स्टोरीमध्ये एकदम धक्कादायक प्रकरण घडलेलं आहे। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे दिल्लीमधील एक तरुण आहे आणि तो शरीरानं बॉडी बिल्डर आहे आणि त्याला राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा बॉडी बिल्डिंगमध्ये मिळालेला आहे आणि त्याचं नाव आहे हेमंत लांबा। हेमंत लांबा हा बॉडी बिल्डिंगमध्ये काम करत होता, त्या पद्धतीची तयारी करत होता, त्याला राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळालेला होता, म्हणून परिसरामध्ये त्याची मोठी प्रसिद्धी झालेली होती। फेसबुकवर, सोशल मीडियावर त्याला अनेक तरुण तरुणी मोठ्या प्रमाणात फॉलो करायचे, त्याचे फोटो व्हिडिओ लाईक करायचे। मग याच माध्यमातून एका तरुणीनं त्याला रिक्वेस्ट पाठवली आणि त्या तरुणीचं नाव होतं दीप्ती। दीप्ती ही फक्त 19 वर्षाची होती आणि 19 वर्षीय दीप्तीला हेमंत लांबावर प्रेम जडलं होतं। आता या दोघांनी एकमेकांच्या फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केल्या, एकमेकांची प्रोफाईल पाहिली, एकमेकांचे फोटो आवडू लागले आणि मग यांनी तिथून एकमेकांना मेसेज करणं सुरू केलं। एकमेकांना मेसेज केले, मग यांची चॅटिंग वाढली, एकमेकांना फोटो पाठवणं, सगळं काही दाखवणं हे अगदी सर्रासपणे चालू लागलं। मग यांनी मोबाईल नंबरसुद्धा दिले आणि आता आहे मोबाईलवर सुद्धा बोलू लागले आणि क्षणाचाही विलंब इथं लागत नव्हता। मेसेज पाठवला की त्याचा रिप्लाय यायचा। मग बरेच दिवस निघून गेल्यानंतर या दोघांनी आता या आभासी दुनियेमधून बाहेर निघायचं, म्हणजे हे सगळं ऑनलाईन जग आहे त्या जगामधून बाहेर येऊन प्रत्यक्षात भेटायचं आणि सगळं काही करायचं असं ठरवलं आणि त्यांनी ती तारीखसुद्धा निवडली। ती तारीख होती 2 डिसेंबर 2019ची। 2 डिसेंबर 2019ला हेमंत लांबा आणि दीप्ती या दोघांनी दिल्लीमध्येच एका परिसरामध्ये एका ठिकाणी भेटायचं ठरवलं आणि अगदी ठरल्याप्रमाणे दोघंसुद्धा एकमेकांना भेटण्यासाठी गेले। आता दोघं जण एकमेकांसाठी भेटण्यासाठी गेले आणि तो जो हेमंत आहे त्यानं स्वतःची आलिशान कार
तिला भेटण्यासाठी घेऊन गेला आणि ज्या ठिकाणी तो उभी आहे, ज्या ठिकाणी ती आली आहे त्या ठिकाणी तिला घेण्यासाठी गेला. तिला गाडीमध्ये बसवलं आणि एका ठिकाणी हॉटेलमध्ये नेलं. मग त्या ठिकाणी नेल्यानंतर आणि त्यानं तिला प्रत्यक्ष पाहिल्यानंतर त्याला एक मोठा धक्का बसला आणि त्याला त्या दीप्तीचा चेहरा आवडलाच नाही. ती दीप्ती त्याला आवडलीच नाही. म्हणजे ज्या पद्धतीनं ऑनलाईनच्या माध्यमातून त्याला तिच्यावर प्रेम झालं होतं आणि ऑनलाईन पद्धतीवर टाकलेले जे फोटो असतात, केलेले व्हिडिओ कॉल असतात, हे इफेक्ट लावून केलेले असतात, त्यामुळं जसं तो तरुण आहे, जशी ती तरुणी आहे, तशी प्रत्यक्षात नसल्यामुळं त्याच्यामध्ये चांगलीच गोरं दिसणं, सुंदर दिसणं, असे वेगवेगळ्या पद्धतीचे इफेक्ट सोशल मीडियावर आहेत. मग कदाचित त्या हेमंतला सुद्धा दीप्ती सोशल मीडियावर सुंदर वाटली, पण मात्र प्रत्यक्षात आवडलीच नाही. दीप्तीचा चेहरा हेमंतला आवडलाच नाही. तो तिच्यासोबत भांडू लागला आणि तिच्यासोबत भांडल्यानंतर तिला त्याच पद्धतीनं गाडीमध्ये आणलं आणि गाडीमध्ये बसवलं आणि तो जे रेवडी जो परिसर आहे त्या रेवडी परिसराच्या दिशेनं गाडी घेऊन निघाला. आणि त्याच्या डोक्यामध्ये एकच विचार चालू होता की मागच्या 3 महिन्यापासून तो जो तरुणीवर मनापासून प्रेम करतोय, सगळ्या काही गोष्टी शेअर करतोय, ती तरुणी मात्र दिसायला सुंदर नाही. पण मात्र त्या दीप्तीला त्याच्या मनामध्ये नेमकं काय चालू आहे आणि तो काय विचार करतोय याची काहीही कल्पना नव्हती. मग जो हा हेमंत लांबा आहे त्याच्याजवळ जी रिव्हॉल्वर होती त्यानं ती रिव्हॉल्वर काढली आणि 2 गोळ्या दीप्तीवर झाडल्या आणि दीप्तीला गाडीमध्येच ठार केला. दीप्तीला ठार केल्यानंतर तो बाजूला जो परिसर आहे धरू हेराचा, त्या परिसरामध्ये निर्जन स्थळ आहे, त्या ठिकाणी जास्त काही लोक जात येत नसतात, त्या ठिकाणी दीप्तीचा मृतदेह फेकून दिला आणि तो त्या ठिकाणाहून पसार झाला. आता तो त्या ठिकाणाहून पसार झाला आणि मृतदेह त्या आज्ञास्थळी टाकून दिला. आणि दुसऱ्या दिवशी याच दीप्तीच्या नावानं त्यानं एक कॅब बुक केली आणि तिचा मोबाईलसुद्धा याच्याकडं ठेवला. तिच्या मोबाईल नंबरवरून यांनी कॅब बुक केली, म्हणजे टॅक्सी बुक केली आणि त्या टॅक्सीमध्ये बसून तो जयपूरला निघाला. जयपूरच्या दिशेनं त्यानं प्रवास चालू केला आणि त्या प्रवासादरम्यान तो जो कॅब ड्रायव्हर होता त्याला याच्यावर काहीतरी संशय आला आणि त्या ड्रायव्हरने याला गाडी नेत नाही, असं करत नाही, तसं करत नाही, काहीतरी बहाणा दिला आणि तिथं या दोघांमध्ये बाचाबाची झाली. आणि या हेमंत लांबानं त्या कॅब ड्रायव्हरला, टॅक्सी ड्रायव्हरला सुद्धा तिथंच ठार केलं. गोळी झाडली त्याच्यावर आणि त्यालासुद्धा रोडच्या कडेला फेकलं आणि तो ती कॅब घेऊन परत राजस्थान मार्गे गुजरातला गेला. गुजरातमध्ये राहू लागला. आता गुजरातमध्ये गेल्यानंतर ती जी कॅब आहे ती चांगल्या क्वालिटीची होती, चांगली कार होती. ती कार त्यानं कमी पैशामध्ये विकण्याचं ठरवलं. आता कमी पैशामध्ये विकण्याचं ठरवलं, तो अडकला गेला. पण मात्र इकडं दीप्तीचा मृतदेह त्यानं आज्ञास्थळी फेकलेला असताना दुसऱ्या दिवशी लोकांनी तो मृतदेह पाहिला आणि त्याची माहिती पोलिसांना दिली. आता पोलीस घटनास्थळी गेले, मृतदेह ताब्यात घेतला. पण नेमका हा मृतदेह कोणाचा आहे, काय आहे, पोलिसांना याचा तपास लागत नव्हता. मग पोलिसांनी तो दीप्तीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आणि त्याच्यामध्ये स्पष्ट दिसत होतं की तिच्यावर गोळ्या झाडलेल्या आहेत. पण अशा पद्धतीनं एका तरुणीवर गोळीबार कोणी केलेला असावा, काय केलेला असावा, असा मोठा प्रश्न पोलिसांना पडलेला होता आणि पोलिसांनी त्याच पद्धतीनं तपास करायला सुरुवात केली. जेव्हा पोलिसांनी या दीप्तीची तलाशी घेतली तेव्हा दीप्तीकडं काही तिचा मोबाईल वगैरे काही आढळून आलं नाही. पण जेव्हा पोलिसांनी कसून चौकशी केली तेव्हा तिची ओळख पटली आणि ती दीप्ती असल्याचं समजलं आणि तिचा मोबाईल तिच्याकडं नव्हता आणि तिचा मोबाईल होता तो म्हणजे हेमंत लांबा याच्याकडं. पण जेव्हा पोलिसांनी त्याचा मोबाईल नंबर ट्रेस केला तेव्हा तो गुजरातमध्ये असल्याचं पोलिसांना समजलं आणि इकडं हेमंत लांबा ही जी त्यानं ती कॅब आणली होती ती कॅब एका तिथल्या गुजरातमधल्या व्यावसायिकाला विकण्याचा प्रयत्न केला. आता ती जी कॅब होती, टॅक्सी होती, ती महागडी होती, मोठी होती आणि तो अगदी कमी पैशात त्या एका व्यक्तीला विकत होता. मग एवढ्या कमी पैशामध्ये तो गाडी का विकतोय, दिल्लीची गाडी गुजरातमध्ये का विकतोय, असा त्या व्यावसायिकाला संशय आला आणि त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये सांगितलं आणि गुजरातच्या पोलिसांनी त्या हेमंत लांबाला अटक केली. आता गुजरात पोलिसांनी हेमंत लांबाला अटक केली, त्याची नोंद पोलीस स्टेशनमध्ये केली आणि इकडं मात्र दिल्ली पोलिसांनी त्या हेमंत लांबाचं लोकेशन ट्रेस केलेलं होतं आणि ते लोकेशन ट्रेस करून
गुजरात पोलिसांना कॉन्टॅक्ट केला आणि आरोपी सापडला असं दिल्ली पोलिसांच्या लक्षात आलं। मग दिल्ली पोलिसांचं एक पथक जेव्हा गुजरातला गेलं, हेमंत लांबाला अटक केली आणि त्याला इकडं दिल्लीला घेऊन आले। त्याची कसून चौकशी करण्यात आली। तेव्हा समजलं की जी ही कॅब घेऊन जयपूर मार्गे गुजरातला गेला तेव्हा ना त्या कॅब ड्रायव्हरचा त्याचा सुद्धा खून केलाय, त्याला सुद्धा ठार केलाय। पण मात्र पहिला खून त्यानं दीप्तीचा केला होता आणि त्या दीप्तीच्या केसमध्येच या हेमंत लांबाला जन्मठेपेची शिक्षा न्यायालयानं ठोठावलेली आहे आणि तो जो कॅब ड्रायव्हर आहे, टॅक्सी ड्रायव्हर आहे, त्याची केससुद्धा हेमंत लांबावर आहे, खुनाची केस आहे। पण त्यामध्ये मात्र त्याला अजून काही शिक्षा झालेली नाही। दीप्तीच्या मर्डर केसमध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे आणि आता या ड्रायव्हरची केससुद्धा बाकी आहे। त्या केसमध्ये सुद्धा त्याला कोणती सजा होते। पण या संपूर्ण प्रकरणामध्ये दीप्तीच्या परिवारातल्या नातेवाईकांनी, बाजूतल्या परिसरातल्या लोकांनी या हेमंतला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी सुद्धा केलेली आहे। आता एवढा जवान तरुण होता, राष्ट्रीय बॉडी बिल्डर करणारा होता आणि त्यानं फक्त तरुणी आवडली नाही म्हणून तिच्यावर गोळीबार केला होता आणि या घटनेनं संपूर्ण दिल्ली शहर आणि देशसुद्धा हादरला होता। एकंदरीत जर आपण पाहिलं तर सध्या सोशल मीडियाचा वापर आणि हे इफेक्ट लावून काढलेले फोटो हे काहीही कामाचे नाहीत। तेच कुठंतरी त्यांच्यावर जीवावर बेतू शकतात असं देखील आपल्याला वाटू शकतं आणि या प्रकरणामध्ये अगदी त्याच पद्धतीनं घडलंय। या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।